तर भायखळा जेल हा महिलांचा जेल आहे. तर तिथे तुम्ही गेलात तेव्हा कशी परिस्थिती होती त्या महिलांची? कधी कधी असं पण होतं की आतली भांडणं चालू असतात किंवा आरडाओरडा चालू असतो. तर मग आम्ही सगळ्यांना A4 साईजचे पेपर दिले आणि सांगितलं की तुमचे स्वप्न काय आहेत ते त्याच्यावरती ड्रॉ करा म्हणून. काही जणांना शिक्षण घ्यायचं होतं पण कधीच शाळेत जायला मिळालं नाही, तर त्यांनी शाळेची इमारत काढली होती. कोणाचं स्वप्न होतं की परत घरी जायचंय, तर त्यांनी मग घर काढलं होतं. आणि एकीने कमळाचं फूल काढलं होतं. महिला जिने ते कमळाचं फूल काढलं होतं ती म्हणाली की मैडम हम कीचड़ से आए हैं पर हम कमल के जैसे हैं. सो आई फील आर्ट कैन रियली हैव मेनी बेनिफिट्स ऑन फिजिकल अँड मेंटल लेव्हल. तुम्ही कोणत्याही मेनस्ट्रीम शाळेमध्ये गेला की आर्ट हळूहळू तुमच्या करिक्युलममधनं लुप्तच होत जाते आणि ती मग ती आयुष्यातनं पण लुप्त होते आणि ते आपण खरं खूप मोठी चूक करतोय. नमस्कार मंडळी, विमर्शच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. हा पॉडकास्ट ऐकताना जर तुम्हाला वाटलं कुठेतरी की ही चांगला विषय आहे, एक चांगल्या व्यक्तीला आपण ऐकत आहोत आणि त्या ज्या बोलत आहेत आजच्या पॉडकास्टमधून जे चर्चा होते ती तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आयुष्यात कुठेतरी तुम्हाला त्याचं मूल्य वाटतंय, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या महिला तुरुंगामध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बरंच काम केलंय. म्हणजे मी तुम्हाला त्याच गोष्टीमुळे ओळखतो. तर भायखळा जेल हा महिलांचा जेल आहे. तर तिथे तुम्ही गेलात तेव्हा कशी परिस्थिती होती त्या महिलांची? मला असं वाटतं की आम्ही नेहमी जातो तेव्हा आम्ही कोणत्या तरी ऑर्गनायझेशनच्या थ्रू गेलेलो असतो. त्याच्यामुळे त्यांचे सोशल वर्कर्स कायम असतात टू डू द प्रिलिमिनरी वर्क. आणि त्याच्यामुळे मला तसं ते प्रिलिमिनरी वर्क करावं लागत नाही. आणि जेल अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं असतं की आम्हाला एक 25 किंवा 30 महिलांची लिस्ट हवी आहे ज्यांना तुम्हाला वाटतंय की गरज आहे अशा प्रकारच्या मानसिक स्वास्थ्यवाल्या सेशन्सची. त्याच्यामुळे ते ऑलरेडी ती लिस्ट काढून त्या महिला जेव्हा आम्ही जातो तेव्हा त्यांना तयार ठेवतात. वेळ इकडे तिकडे खूप होतो जेलमध्ये. म्हणजे आमचे 11 वाजताचं सेशन कधी कधी 11:30-12 वाजता पण सुरू होतो. पण आय डोंट हॅव टू डील विथ द इनसाइड सिच्युएशन आहे ना, कारण तो एक ग्रुप फॉर्म केलेला असतो आणि मी त्या ग्रुपबरोबर काम करत असते आणि ग्रुपचं डायनॅमिक्स हळूहळू पॉझिटिव्ह होत जातं. आणि कधी कधी असं पण होतं की आतली भांडणं चालू असतात किंवा आरडाओरडा चालू असतो किंवा काहीतरी केऑस चालू असतो, असं पण असतं. बट नाऊ वी हॅव लर्न टू नॉट टू गेट अफेक्टेड बाय इट. आणि आम्ही ग्रुपमधल्या मेंबर्सना पण एनकरेज करतो की आपण इथे आहोत ना, तर आत्ता आपण इथे लक्ष देऊया. बरोबर, जे काम करायला आलं तिथे जे काम करायला आणि जे बेनिफिट आपल्याला व्हायला हवं आहे इथून, लेट्स फोकस ऑन दॅट. आपण इकडे तिकडे लक्ष नको द्यायला. आम्ही खूप जेलला रिक्वेस्ट करत असतो की आम्हाला काहीतरी वेगळा रूम द्या जेणेकरून डिस्टर्बन्स होणार नाही. पण हे नेहमीच शक्य होतं असं नाही आहे. कधी शक्य होतं, कधी नाही होत. सो वी वर्क इन व्हॉट एव्हर सिच्युएशन इज देअर. मग असं एक त्यांच्या मनामध्ये भावना असते की आपण एखादा गुन्हा करून आतमध्ये आलोय आणि आल्यानंतर जेल म्हणजे काय, ती शिक्षाच आहे ना. तिथली परिस्थिती, वागणूक त्यांना मिळणारी आणि सोयी सुविधा यांचे, तर त्याचा त्यांच्या मनावरती खूप परिणाम झालेला असतो की आता इथे येऊन आपण फसलोय. जसं आपण म्हणालो जीवन संपलंय किंवा आयुष्यात आता पुढे का, पण त्या ट्रॉमामध्ये पण ते असतील ना. हो असतात ना. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मेंटॅलिटी तयार झालेल्या तिथे येऊन पण अशाही असतील किंवा काही जणी गुन्हेगार पण असतील, प्रोफेशनल गुन्हेगार, त्यांना फरक पडत नाही. आणि मग त्यांचे सेशन्स घेताना तुम्हाला खूप वेळ लागतो का ते करायला? आणि मग सुरुवात जसं तुम्ही म्हणालात आधारवाडीतून तुम्ही नाटक, दवंडी वगैरे पिटवून केली, तर महिलांना एक वेगळा फोकस तुम्ही ठेवता का महिला कैदींना?
आमचं मुख्यतः काम हे महिला कैदींबरोबरच आहे, कारण आपल्या इथे महिलांना पुरुषांच्या बरोबर, पुरुष कैदींबरोबर काम करण्याची परमिशन नाही आहे. पण आय हॅड फ्यू मेल ट्रेनर्स, तर त्यांनी पुरुष कैदींबरोबर पण काम केलेलं आहे. पण एकतर सगळ्या महिला या अपराधी असतात असं म्हणणं पण चुकीचं आहे. ट्रायल चालू असते अंटिल दे आर प्रूव्हन गिल्टी, आरोप सिद्ध झालेले नसतील. आणि खूप वेळेला तर ते नसतातही तसं. हे आपण खूप वेळेला हे पण आपल्याला लक्षात आलंय की नाहीये तसं. तर सो व्हेन वी हॅव टू डील विथ देम, वी जस्ट हॅव टू डील विथ देम ॲज ह्युमन बीइंग्स विदाउट आवर बायसेस. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड यू सेड की ह्युमन बीइंग. कारण आपण आपले बायसेस घेऊन जर आपण जाणार असू तर ते आपल्या वागण्यामधनं ते तसं रिफ्लेक्ट होत राहील ना. तर आणि देन डिफिट्स द पर्पज. मग असं तुम्हाला एखादी कला तुम्ही शिकवली, त्यांना दाखवली, तर त्यांनी कसं कोपअप केलं तुमच्यावर? याचा काही किस्सा, अनुभव आहे तुमच्यावर? सो आम्ही नाशिक जेलमध्ये काम करत होतो आणि सो देर वॉज आर ट्रेनर रोझाना म्हणून. तर ती तिथे काम करत होती आणि तिथे एक कैदी होती आणि ती चित्रांचा वापर करत होती एका सेशनमध्ये. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तिला लक्षात आलं, जेव्हा ती शी हॅड सॉर्ट ऑफ रिकूप फ्रॉम हर ओन इमोशन्स, तर शेवटी तिचे ड्रॉइंग्स इतके सुंदर व्हायला लागले होते. तर सुरुवात नव्हती चांगली झाली. म्हणजे ते एकदम बाळभूत वाटत होतं तिचं ड्रॉइंग, शाळेतल्या मुलांसारखं. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दॅट ड्रॉइंग हॅड टर्न्ड इन टू अ व्हेरी प्रोफेशनल काइंड ऑफ ड्रॉइंग. आणि मग लक्षात आलं की ती ॲक्च्युली आर्ट कॉलेजमधली स्टुडंट आहे. आणि म्हणजे शी हॅड सॉर्ट ऑफ रिग्रेस्ड. आणि पण ती आर्ट तिच्या माइंड मधून गेली होती, शरीरातून गेली होती, आणि ती हळूहळू परत ती उमलत गेली. आणि तिने शेवटी खूप छान ओरिगामी मधनं फूल करून तिला गिफ्ट केलं आणि खूप सुंदर चित्र काढून दाखवलं. तर मला असं वाटतं की माणूस इतका हरवलेला असतो त्या परिस्थितीमध्ये, पण जर त्याला वेगळं एनकरेजमेंट मिळत गेली तर इट कॅन बी व्हेरी डिफरंट ना. म्हणजे तुम्ही तिला मूळ पदावर आणलं, तिच्या जी अंतर्भूत कला होती त्यापर्यंत तुम्ही तिला पुन्हा घेऊन आला. म्हणजे ती स्वतः पोचली असं म्हणायला पाहिजे ना. आम्ही घेऊन आलो असं म्हणण्यापेक्षा शी रीच्ड दॅट स्टेट बिकॉज ऑफ व्हॉटएव्हर. येस, सो आवर रोल इज ओनली ऑफ ए मिडवाईफ, आय ऑलवेज फील. कारण काम तर प्रत्येकाला स्वतःलाच करावं लागतं. कालच्या बोलण्यामध्ये तुम्ही जो प्रसंग मला सांगितला ना, सगळ्यांना एक एक पेज दिलं आणि तुमच्या मनामध्ये काय येतंय ते काढा, आणि मग त्यातून एक मोठा कोलाज तयार झाला, कमळ. तो किस्सा मला परत सांगा. बरं. सो आम्ही नवजीवनमध्ये काम करत होतो. नवजीवन ही संस्था आहे, गव्हर्नमेंटची संस्था आहे, जिथे रेस्क्यू केलेल्या ज्या महिला आहेत, प्रॉस्टिट्यूशनमधनं रेस्क्यू केलेल्या महिला, त्यांच्यासाठीचं ते सुधारगृह आहे. आणि तिथे ॲक्च्युली मी सुरुवातीला तिथे सुरुवात केली. तुरुंगात जाण्याआधी तुमची सुरुवात तिथून झाली. करेक्ट. आणि मग आम्ही तिथे ठरवलं की आपण महिलांबरोबर एक पेंटिंग करूया. आणि त्याचा उद्देश पण असा होता की एकदम मरगळलेली जागा आहे, खूप डल आहे, तर आपण ते वॉल पेंटिंग करून त्याच्यामध्ये काहीतरी एक त्यांच्या पुनर्वसन केंद्रामध्ये जी काही भिंत होती तिथे आपण एक पेंटिंग करूया असं आम्ही ठरवलं. आणि ती भिंत बरीच मोठी होती. म्हणजे इफ आय रिमेंबर, माझं गणित म्हणजे स्पेसचा अंदाज चुकीचा असेल, पण ती कमीत कमी एक 30 फूट एवढी मोठी भिंत होती. आणि त्याच्यामध्ये एक मोठं दार होतं. तर आता ते कसं करायचं असा एक आमच्यासमोर प्रश्न होता. पण एक आम्हाला नक्की माहिती होतं की आम्हाला हे पार्टिसिपेटरी पद्धतीनेच करायचं आहे. सर्वांचा सहभाग असला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि आमच्यामध्ये कोणी कलाकार आहे आणि त्याची कला दाखवायची आहे असा त्याच्यात भाग अजिबात नको आहे.
तर मग आम्ही सगळ्यांना A4 साईजचे पेपर दिले आणि सांगितलं की तुमचे स्वप्न काय आहेत ते त्याच्यावरती ड्रॉ करा म्हणून. तर मग प्रत्येकीने त्याच्यावरती आपली स्वप्न ड्रॉ केली. काय होती उदाहरण? तर त्याच्यामध्ये काही जणांना शिक्षण घ्यायचं होतं पण कधीच शाळेत जायला मिळालं नाही, तर त्यांनी असं 1, 2, 3 किंवा एक शाळेची इमारत काढली होती. मग काही जण म्हणाले की आम्हाला इथे खूप गुदमरल्यासारखं होत आहे आत, आम्हाला खुल्या मैदानामध्ये किंवा शेतामध्ये चालायला जायचंय. तर त्यांनी छान आकाश काढलं होतं निळं आणि खाली शेत आहे हिरवं आणि त्याच्यामध्ये ती चालतीये असं होतं. मग कोणाचं स्वप्न होतं की परत घरी जायचंय, तर त्यांनी मग घर काढलं होतं. तर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये स्वप्न होती. आणि एकीने कमळाचं फूल काढलं होतं आणि मग आम्ही ती सगळी चित्र जमिनीवरती ठेवली आणि मग त्याचं थोडं कॅटेगरायझेशन पण केलं आणि मग त्याच्यावरती डिस्कशन केलं की आता हे सगळी चित्र आहेत, त्याच्यातनं आपल्याला एक गोष्ट किंवा काहीतरी एक संध एक आयडिया बांधता येते का. तर मग प्रत्येकजण बोलत होता आपापल्या स्वप्नांबद्दल. आणि ही जी महिला जिने ते कमळाचं फूल काढलं होतं ती म्हणाली की मॅडम हम कीचड़ से आए हैं पर हम कमल के जैसे हैं. अरे वा. तर ते इट वॉज लाईक अ आहा मोमेंट की अरे वा दिस इज इट आणि यालाच आपण पकडून मग काम करूया. आणि मग आम्ही ते कमळाचं फूल एका बाजूला, त्या दाराच्या एका बाजूला मोठं सारं कमळाचं फूल काढलं आणि मग ते पूर्ण फूल ते दाराच्या वरतून काढून मग इकडून ते फूल आणि त्या देठावरती पानं काढली मोठी मोठी आणि त्या प्रत्येक पानामध्ये त्यांचं स्वप्न रंगवलं की हे माझं स्वप्न आहे, शिक्षण असेल किंवा जे काय असेल ते. आणि मग इथल्या बाजूचा जो कमळ होता त्याच्यामधनं त्या कमळाच्या आतनं सीड्स बाहेर येत आहेत असं दाखवलं आणि खाली पाणी होतं आणि त्या पाण्यामधनं आता ते सीड्स ऑफ होप ते पुढे जात आहेत असं ते पूर्ण पेंटिंग तयार केलं. आता म्हणजे कमळाच्या फुलातनं असे सीड्स येत नाहीत पण कल्पना. आणि मग शेवटी जेव्हा ते पूर्ण झालं तेव्हा त्या म्हणाल्या अरे हम सब लोगों ने किया, इतना सुंदर बनाया, हमने तो कभी ब्रश भी हाथ में नहीं लिया था, हमने कभी ड्राइंग ही नहीं निकाला था, इतना आसान है ऐसा नहीं मालूम था, हम घर जाके अपने बच्चों के साथ भी हमारा घर ऐसे पेंट करेंगे. बोला बहुत अच्छा. पण घराची आठवण आली त्याच्यातून घराची आठवण आली पण त्याच्यातनं एक होप की आणि एक कॉन्फिडन्स की मी हे करू शकते, विच इज द बेस्ट पार्ट ना. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण एका क्षेत्रामध्ये किंवा एका ठिकाणी आपला कॉन्फिडन्स आणि हुरूप वाढतो तो दुसऱ्या पण गोष्टीमध्ये तो पर्क्युलेट होतो ना. तो असं नाही होत की मी फक्त एकाच ठिकाणी कॉन्फिडन्स आहे आता ते बंद झालं तिथलं दार, असं नाही होत ना. ते हळूहळू आपल्या बिहेवियरमध्ये येत जातं आणि that's what we felt that it was a great thing to do it in a way that made all of them participate together. तर I mean आणि असे आम्ही वॉल पेंटिंग खूप ठिकाणी केलं. आम्ही माटुंग्याला जे चिल्ड्रन्स होम आहे तिथे केलं, मग कल्याण जेलमध्ये केलं, मग हैदराबादमध्ये एका चिल्ड्रन्स होममध्ये केलं, मग चेंबूरला जे चिल्ड्रन्स होम आहे तिथे केलं. सो वी केप्ट डुईंग इट इन डिफरंट प्लेसेस. बट द आयडिया इज पार्टिसिपेटरी पेंटिंग आणि ते त्यांचं पेंटिंग असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यांच्या कल्पना असल्या पाहिजेत आणि आपण तिथे फक्त एक गाईड म्हणून उभं राहायचंय आणि त्यांना व्यक्त होऊन द्यायचं त्या माध्यमातून. हो. ह्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट किती आला, म्हणजे तुमच्यापर्यंत तो फीडबॅक आला का की हे काय होत, म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला समजत असेल जेव्हा तुम्ही सेशन घेताय तेव्हा तो रिफ्लेक्शन तुम्हाला समजत असेल, पण त्यानंतरही तुम्हाला एखाद्या सेशन मधली एखादी महिला, एखादा कैदी, एखादी महिला जी वेश्या पुनर्वसन केंद्रातून आलेली असेल किंवा एखादा चिल्ड्रन रूम मधला मुलगा आला असेल, तर असे भेटले का?
इट्स लिटल डिफिकल्ट, कारण आमचं काम हे थोड्या काळासाठी असतं आणि त्याच्यानंतर इतर ऑर्गनायझेशन्सचं इंटरव्हेन्शन चालू राहतं. पण आय कॅन कॉन्फिडेंटली से की आम्ही जेव्हा असतो तेव्हा तरी तिथे एक आम्ही खूप छान पॉझिटिव्ह वातावरण तयार करतो. आणि आम्ही असं पण म्हणत असतो, आमचे जे कोणी फंडर्स असतात, की फॉलोअपसाठी पण आम्हाला सपोर्ट अस फॉर फॉलोअप सो दॅट वी नो. पण होतं कसं की या बहुतेक इन्स्टिट्यूशन्समधली लोक ही काही काळानंतर बाहेर पडतात ना, सो इट्स लिटल डिफिकल्ट टू डू द फॉलोअप. पण आय एम शुअर म्हणजे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे जरी आपण असं बघितलं आणि तर आपल्याला लक्षात येतं की आपण ज्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठे कुठे ऐकल्या असतील, वाचल्या असतील किंवा अशा व्यक्ती भेटल्या असतील, त्या कधीतरी 4 वर्षानंतर 2 वर्षानंतर आपल्याला त्याच्यातलं काहीतरी एक कण आपल्यामध्ये उतरलेला आहे, तो असतो तिथे ना, तो असा काय जात नाही. तर माझा विश्वास आहे की त्यांचा कशाही पद्धतीने ते त्यांच्याबरोबर हे एक्सपिरियन्सेस आणि त्याच्यातलं एक पॉझिटिव्ह मेसेज राहत असणार. तुम्हाला शोधत कधी कोण आलंय का? मला शोधत कधी कोणी आलं नाहीये, कारण आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये आम्ही आत काम करतो आणि मग आम्ही बाहेर येतो. त्याच्यामुळे असा शोध घेण्याचा प्रसंग येऊ शकत नाही. पण माझ्या ऑफिसमध्ये अशा अनेक महिला होत्या ज्या आयदर प्रिझनमधनं बाहेर पडलेल्या आहेत किंवा या रेस्क्यू होममधनं बाहेर पडलेल्या आहेत, आणि त्यांना मग आम्ही वेगवेगळ्या क्राफ्टमध्ये त्यांना ट्रेनिंग दिलंय. अच्छा, त्यांना तुम्ही ट्रेनिंग, माझा मगासपासून विचारायचा उद्देश तोच होता. आणि त्याच्यामधल्या काही महिला इतक्या व्यवस्थित ट्रेन झाल्या की त्या आता त्यांनी जाऊन परत त्या होममध्ये किंवा चिल्ड्रन्स होममध्ये जाऊनही ट्रेनिंग दिलंय लोकांना. आय फील दॅट्स अ व्हेरी गुड अचीवमेंट, कारण त्यांना आता इतका कॉन्फिडन्स येणं आणि त्यांनी ते करून दाखवणं, दुसऱ्यांना शिकवणं, हेच फलित आहे तुमच्या कामाचं, म्हणून त्याच्यावर फोकस करत होतो. येस, सो दॅट डिड हॅपन. इथे ठेवलेल्या वस्तू, आता आपण त्या वस्तू मगाशी पासून मी पाहतोय की हे काय आहे नेमकं. सो हे सगळं न्यूजपेपर पासून तयार केलेलं आहे. आणि हे खूप घड्या वगैरे घालून तयार केलंय का? हो, हे खूप घड्या घालून तयार केलेलं आहे, पण ते एकदम म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग. हे काय पेन स्टँड आहे? हे पेन स्टँड आहे. इथे खूपच कमी वस्तू आहेत, कारण खूप साऱ्या वस्तू आम्ही विकल्या किंवा काही जणांना दिल्या, त्याच्यामुळे आता माझ्याकडे खूप कमी वस्तू आहेत. काही फ्रेम्स दिसतायत. हे प्रिझन मध्ये केलेले आहेत आणि दिस इज पार्ट ऑफ मंडला आर्ट. आणि हे जे आहे हे पेपर आहे ऍक्च्युली, आणि हे आत महिलांनी पेंट केलेलं आहे. ते बाहेर आल्यानंतर आम्ही जुने ब्लाउज पीस, साड्या त्याच्यावरती हे स्टिच केलं. अच्छा. आणि ते बोर्डवरती माउंट केलं आणि त्याच्यानंतर त्याची फ्रेम केली. सो फार सुंदर दिसतंय, कारण इतके आम्ही मंडला आर्टचे जे डिझाईन्स देत होतो लोकांना, म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 700-800 असतील. तर त्याच्यामधले मग आम्ही एक 20-25 जे सगळ्यात चांगले होते ते निवडून मग त्याच्या फ्रेम्स तयार केल्या. हे खूपच सुंदर आहे, अगदी परफेक्शन आहे त्या कामामध्ये. पण सो द स्काय इज द पॉसिबिलिटी, दॅट्स व्हाय खुला आसमान आय गेस. इथे काही लोकरीचे बॉल पण दिसत आहेत. सो वी यूज लॉट ऑफ आर्ट मटेरियल. आणि म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही डान्स करा, तर तुम्ही कराल का? नाही. पण मी तुम्हाला हातात समजा रिबीन दिली आणि मी म्युझिक लावलं आणि तुम्हाला असं सांगितलं की ही रिबीन जशी जाते ना तसं फक्त तुम्हाला हलायचंय, ठीक आहे, तर तुम्ही करू शकतो. हा, सो लेट्स डू इट. ठीक आहे. आणि मग तुम्ही दोन्ही हातामध्ये हे घेऊ शकता आणि ती जशी फिरते तशी तुमची मान
किंवा हात कसं पण फिरवता येईल ना. सो यू आर नॉट डुईंग एनिथिंग, द रिबिन इज मेकिंग यू डू समथिंग. आणि प्रॉप्स वापरल्याने काय होतं, माणसाचं स्वतःचं प्रेशर कमी होतं. तर आम्ही खूप वेगवेगळे प्रॉप्स वापरतो आमच्या सगळ्या सेशन्समध्ये, सो दॅट जे काय असं असतं ना की मला हे नाही करतायत, मला हे नाही करतायत, म्हणते मग कधी केलंय हे कळतच नाही. हे लोकरीचे बॉल आहेत, तर हे विणकामातून तयार हे विणकामातून तयार केलेले आहेत. हे अशासाठी आहे कारण आम्ही खूप कॅच आणि असं काय काय खेळतो लहान मुलांबरोबर पण किंवा सिनियर सिटीजन्स बरोबर पण, कोणत्याही ग्रुप बरोबर कोणाला लागू नये. तर म्हणून इट्स इझी टू यूज दिस सॉफ्ट बॉल्स. हा स्ट्रेस बस्टर बॉल पण दिसतोय. हो, सो वी यूज लॉट ऑफ डिफरंट मटेरियल्स. इथे काही काय म्युझिक वालं पण आहे. हे काय हे याचा ऍक्च्युली असा बेडकासारखा आवाज येतो ना. अरे वा, मी पहिल्यांदा पाहतोय असं. जवळजवळ 15 प्रकारचे वेगवेगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि हे काय, हे ऍक्च्युली इथलं बाली मधलं आहे. एक चांगला नाद तयार होतोय त्याने. अरे वा. तर आम्ही कधी कधी आम्ही ड्रम्सचा खूप वापर करतो कारण आम्हाला इट्स अ व्हेरी गुड कॅथार्टिक काय म्हणूया, आपल्याकडे आहे एक ड्रम. हो, पण त्याची मजा ही ग्रुपमध्ये खूप छान येते. सो वी यूज लॉट ऑफ ड्रम्स आणि या लॉट्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. आणि खूप मजा येते लोकांना ड्रमिंग करण्यामध्ये. आम्ही याच्याच बरोबर ना म्हणजे तुम्ही असे त्यांना ड्रम्स देता आणि वाजवायला लावता आणि एकच बीटवर काम करायला, एकाच बीटवरती काम ते एकाच बीटला फॉलो करतात आणि ते वाजवायचा प्रयत्न करतात. आणि मग ते त्याची रेंज वाढवतो, कमी करतो, एका वेळेला सायलेन्स पर्यंत पोहोचतो, मग परत हळूहळू रेंज पीक पर्यंत आणून परत खाली आणतो. सो इट्स लॉट ऑफ व्हेरिएशन ऑफ यु नो टोन्स. आणि त्याच्यामधनं एक काय म्हणूया अलर्टनेस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि खूप स्वतःमधल्या एनर्जीचा निचरा होतो आणि मोकळं होतं, शरीर मोकळं होतं आणि मनही मग मोकळं व्हायला मदत होते. आम्ही याचा उपयोग, ड्रमिंगचा उपयोग जेव्हा ललूभाई कंपाऊंडमध्ये मुलांबरोबर काम करत होतो तेव्हा खूप केला. आणि एकदा मी असेच गेले आणि त्यांना विचारलं की तुम्हाला काय फायदा होतो याचा, तुम्ही इतका ड्रमिंग करता, काय आहे? तर ते म्हणाले आम्हाला ना झोप चांगली येते आणि आमचं अभ्यासामध्ये मन चांगलं लागतं. तर दिस हॅड नेव्हर फोरसीन, म्हणजे असं त्याचा फायदा होईल हे मी काम करताना कधीच माझ्या डोक्यात नव्हतं, पण ते तसं झालेलं लक्षात आलं. तर आय मीन यू कॅन यूज इट इन मल्टिपल वेज. आम्ही प्रिझनमधल्या स्टाफ बरोबर काम केलं होतं. अच्छा. बिकॉज वी फेल्ट की आपल्याला जर प्रिझनमधल्या लोकांबरोबर काम करायचं आहे तर प्रिझनच्या स्टाफ बरोबर पण काम करणं आवश्यक आहे. कारण आपण काय काम करतोय हे जर त्यांना लक्षात आलं आणि त्यांना त्याचा अनुभव आला तर ते आपल्या बरोबर जास्त सपोर्टिव्ह रोलमध्ये राहतील. आणि म्हणून आम्ही पुण्यामध्ये प्रिझन स्टाफचं ट्रेनिंग सेंटर आहे, तर तिथे 3 वर्कशॉप्स केले आणि त्याच्यामध्ये 5 प्रिझनमधले महाराष्ट्रातले स्टाफ आले होते आणि प्रत्येक सेशन वॉज अराउंड 2 to 3 days आणि 25 जण होते प्रत्येक सेशनमध्ये. आणि जेव्हा आमचं पहिलं सेशन झालं तेव्हा आम्ही गोलाकार खुर्च्या ठेवल्या होत्या त्या हॉलमध्ये आणि प्रत्येकाच्या समोर एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं. जेव्हा ते आले तेव्हा ते सगळे टिपिकल ना शर्ट इन केलेलं, बेल्ट लावलेलं, हातात एक डायरी, मोबाईल, पेन
आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला हे काहीच नकोय, इथे आम्हीच केलेले पेपरचे बोल होते, तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंटवरती ठेवा, इथे ठेवा, डायरी इथे ठेवा, पेन इथे ठेवा, बाहेर जा, बेल्ट काढून या, शर्ट बाहेर काढा आणि खुर्चीवरती बसा. आणि मग आम्ही 1.5 तास त्यांच्याबरोबर ड्रमिंगचं सेशन घेतलं. आणि सेशनच्या मध्ये मग आम्ही असाच टिपॉय ठेवला होता, त्याच्यावरती रांगोळी काढली होती, मध्ये एक दिवा ठेवला होता आणि आम्ही त्याच्यापैकी 5-6 जणांना बोलवलं आणि सांगितलं तुम्ही याच्या भोवती बसा डोळे बंद करून, आणि आम्ही सगळेजण तुमच्यासाठी आणि तुमच्या भल्यासाठी म्हणून ड्रमिंग करणार आहोत. अच्छा. आणि तुम्ही फक्त बसून ऐका, काहीच करायचं नाहीये. आणि असं टर्न बाय टर्न करून पूर्ण ग्रुपसाठी असं केलं. दिस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स इन आवर लाईफ की आमच्यासाठी कोणीतरी असं केलेलं आहे. आणि ॲट दी एंड ऑफ द 2-3 days वॉट एव्हर वॉज दॅट पिरियड, त्यांच्यापैकी काही जणांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं की ते म्हणाले प्रत्येक वेळेला आमच्यासाठी जे ट्रेनिंग असतं ते आम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी असतं. म्हणजे आयदर ते लॉ बद्दल असेल किंवा काय असेल, पण आमच्यासाठी असं हे पहिल्यांदाच असं सेशन झालं. आणि त्या सेशनमध्ये आम्ही त्यांना वेगवेगळ्या आमच्याच मोडॅलिटीजमधनं घेऊन गेलो होतो. तर त्याच्यामध्ये आम्ही डान्स मुवमेंट केलं त्यांच्याबरोबर, आम्ही त्यांच्याबरोबर मातीकाम केलं. दुसरं ते आम्हाला असं म्हणत होते की आम्हाला खूप वेगवेगळे हे आहे व्हायसेस, म्हणजे काय म्हणूया ॲडिक्शन्स आहेत. तर जेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर बोलत होतो तेव्हा म्हणाले की आम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे नशा करायची सवय लागते, कारण आमचा जॉब खूप स्ट्रेसफुल आहे. आणि मग किंवा राग हा एक खूप मोठा भाग आहे, आम्हाला खूप जास्त राग येतो. आणि त्यांनी मग मातीमधनं वेगवेगळ्या दारूच्या बाटल्या, सिगरेटचे पाकिट, टोबॅकोचे पाकिट, मग एकीने असं मातीवरती असे काटे 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 सगळे काढले होते. आणि ती म्हणाली हा माझा सगळा राग आहे, तर तो मला इतका असं त्याचा त्रास होतो म्हणून. मग आम्ही ठरवलं की आता याचं सगळ्याचं काय करायचं, म्हणजे तुम्हाला हे आपल्याला कळलंय की हे असं होत आहे म्हणून, तर आता पुढे काय करायचं, मग आपल्याला सोडायची इच्छा आहे का सगळ्यांना. तर ते म्हणाले हो सोडायची इच्छा आहे. तर म्हणलं ओके, मग आपण एक काम करूया, आपल्या इथे खूप झाडं आहेत बाहेर छान, आपण काय म्हणूया मदर अर्थकडे, भूमातेकडे जाऊया, खड्डा खणूया आणि आपण हे सगळं पुरूया, गाडून टाकूया. आणि आपण तिथे एक 5 मिनिट बसून प्रार्थना करूया की तुम्हाला हिम्मत दे, हे सगळं माझं जे काय आहे ते माझंच हे सगळं संपून जाऊ दे, माझ्या आयुष्यातनं हे सगळं निघून जाऊ दे म्हणून. सो वी ऑल डिड दॅट अँड देन दे केम बॅक अँड दे सेड की इट फील्स सो गुड. अशी इतकी हिंमत येते असं एक्सरसाइज करून. म्हणजे मी नाही म्हणू शकत की याच्यामध्ये काही मॅजिक आहे आणि आम्ही एकदा करून आता ते सगळ्यांचं काय असं शक्यच नाहीये. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये पण आपल्या काही सवयी असतात ज्या अशा काय असं करून कोणी आईबाबांनी सांगितलं म्हणून मी उशिरा उठणं सोडून असं काय इतक्या पटकन घडत नसतं. पण म्हणण्याचा उद्देश असा आहे किंवा काम करण्यामागचा उद्देश असा आहे की देर इज अ पॉसिबिलिटी, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट वी कॅन थिंक ऑफ थिंग्स डिफरंटली आणि ते घडू शकतं आणि ते होऊ शकतं. त्याच्यामध्ये रिपिटेशन पाहिजे, फॉलोअप पाहिजे आणि ते जसं झालं तर आपण एक वेगळी मानसिकता तयार करू शकतो. बरं, आपण या थेरपीचा वापर किंवा या कलेचा वापर तुम्ही वेश्यांच्या पुनर्वसन केंद्रासाठी केलात, तुरुंगातील स्त्रियांसाठी किंवा कैद्यांसाठी केलात किंवा बालसुधारगृहामध्ये केलात. मध्ये आपल्या बोलण्यात एक उल्लेख आला की ज्येष्ठ नागरिकांसाठी तुम्ही सेशन्स घेतलेत. वृद्ध ही एक अवस्था आहे, तर त्यांच्या समस्या टोटली वेगळ्या आहेत. तर त्यांच्यासाठी करताना तुम्हाला कसं त्यांच्यापर्यंत तुम्ही अप्रोच झालात? कारण आज प्रत्येक घरात नाही म्हटलं तर आयुर्मान वाढलेलं आहे, वृद्ध व्यक्ती प्रत्येक घरात आहेत, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी वेगळ्या समस्या असू शकतात.
त्यांनी त्यांचा Absolutely. स्ट्रेस, त्यांच्याबद्दल अपराधी भावना त्यांच्या मनामध्ये काही असतील किंवा दुर्लक्षित भावना तर खूप मोठी आहे त्यांच्याकडे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही सेशन्स केलेत आणि त्यातून काही फायदा झालाय, अशी काही उदाहरणं, आणि ते काय केलं तुम्ही त्यांच्यासाठी? तर आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या भात्यामध्ये असलेले बाण जे काही आहेत तेच वापरतो. त्याचं फक्त पुढे काय आपण कुणाबरोबर काम करतोय आणि त्यांची काय कपॅसिटी आहे आणि त्या फिजिकल कपॅसिटी ऑल्सो, मेंटल कपॅसिटी ऑल्सो, तर ते जाणून घेऊन मग आम्ही आमचे सेशन्स डिझाईन करतो. आता वृद्धांबरोबर काम करताना 2-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक तर त्यांचे शारीरिक हालचाली कमी झालेल्या मंदावलेले असतात असतात आणि दुसरं गुडघ्याचे आजार, गुडघ्याचे बसायला आजार येत नाही, हे असतात, नाही, ते नाही. BP असतो, डायबिटीस असतो, त्याच्यामुळे त्या Limitations. सगळ्याने शरीर जरा मंदावलेलं असतं. तर ते एक तिथे एक काम करायची गरज असते. दुसरं काम करायची गरज असते म्हणजे मेमरी लॉस पण व्हायला लागतो, तर मेमरी गेम्स घेणं हे पण एक आम्ही करतो. तिसरं असतं की घरामध्ये लोक फारसं विचारत नाहीत, त्याच्यामुळे इथे त्यांना एक महत्त्वपूर्ण आपण एक पार्टिसिपंट आहोत ही भावना देणं हे पण महत्त्वाचं असतं. आणि त्यांच्यामध्ये पण काही कलागुण असतात, म्हणजे काहींना गाणी छान येतात, काहींना जुन्या गोष्टी माहिती असतात ज्या आता आपल्याला माहिती नाही आहेत, किंवा काही रेसिपीज त्यांना चांगल्या माहिती असतात. तर त्याचा त्यांना एक काय म्हणूया संधी देणं, ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी ते पण आमच्या सेशनमध्ये आम्ही तसं करतो. आणि असं लक्षात येतंय मागचे म्हणजे ऑलमोस्ट 3-1 वर्ष आम्ही काम करतोय फॅमिली वेलफेअर एजन्सीच्या वृद्ध लोकांबरोबर, जे कम्युनिटीमधले आहेत मुख्यतः, आणि बोथ मेन अँड विमेन. तर असं लक्षात येतं की त्यांना डान्स मूवमेंट खूप आवडतं आणि त्यांना हे प्रॉप्स खूप आवडतात. म्हणजे आम्ही मग कधी बलूनचा वापर करतो, कधी बॉलचा वापर करतो, कधी ओढणीचा वापर करतो, आणि ते त्यांना खूप आवडतं आणि दे आर सो मच रेडी टू डान्स. एखादा गेम सांगा ज्यात मजा आली होती, असा एखादा गेम? नाही, त्यांना हेच सांगते की त्यांना डान्स मूवमेंटमध्ये खूप मजा येते, खूप मजा येते. म्हणजे आपल्याला असं वाटेल की आता ते हालचाल नाही करत, पण उठून ते जितकं त्यांना शक्य आहे तेवढं करतात, किंवा खुर्चीवर बसून करतात. पण त्या सगळ्याचा उपयोग शेवटी त्यांना इतकं हसायला येतं आणि इतकं एक उत्साह वाढतो मनामध्ये. ते एक आम्ही खूप म्हणजे इट्स अ व्हेरी नाईस ॲक्टिव्हिटी फॉर देम. मग कधी कधी मी थोडं त्यांच्याबरोबर एक फिलॉसॉफिकल अशा पण गोष्टींबद्दल सेशन घेते, की आपल्याला कोणत्या गोष्टींचा राग आहे, आणि आता आपण ज्या गोष्टींबद्दल आपल्याला राग आहे त्या गोष्टींबद्दल आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकू का? आपल्या हातात किती आहे आता गोष्टी बदलणं बाहेरच्या, आणि आपल्या वर्तणुकीमुळे पण काही गोष्टी होत असतील त्याच्याकडे पण बघता येईल का? आणि दुसऱ्यांच्या वर्तणुकीवरती आपला किती हे आहे, म्हणजे हाऊ मच कॅन वी अफेक्ट दी अदर पर्सन्स बिहेवियर. तर याच्याबद्दल आपण विचार करूया. आपलं कुठे गाडी आपली सरकते, किंवा आपण म्हातारे झालो म्हणून आपल्याला खूप गोष्टी, आता माझा हा राईट आहे आणि मला चहा असा वेळेवरती मिळायला पाहिजे आणि माझं जेवण असं वेळेवरती, असं आपल्या मनामध्ये असतं. पण मे बी सुनेला तसा वेळ नसेल, किंवा काही तिच्या अडचणी असतील, तर आपण ते समजून घेऊन काही वेगळ्या पद्धतीने आपण बिहेव करू शकतो का? तर त्या खूप मोकळेपणाने बोलतात. काही वेळेला खूप अवघड असते परिस्थिती त्यांच्या पण याच्यामध्ये, कारण खरंच निग्लिजन्स असतं तिथे, असं काही सांगून उपयोग नसतो. पण काही सिच्युएशनमध्ये तसा उपयोग पण होतो. पण आपली एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवल्याने आपल्या आसपासच्या लोकांना चांगलं वाटतं, हे बिंबवणं हे पण
महत्वाचं असतं. पण त्यांच्याकडे त्यांच्या आयुष्याचा अनुभव मोठा असतो. हा, आयुष्याचा अनुभव मोठा असतो, पण तो आताच्या पिढीला तो तसा नको असतो, नाही का. म्हणजे ते आपल्यावरनं पण मला असं वाटतं की ते ठीक आहे, ते तुमचं होतं, ते राहू द्या, आता जग बदललंय असं आपण म्हणतो ना. त्याच्यापैकी काहीच लोक असतात की ते तुमचं जग बदललेल्यामध्ये ते म्हणजे सामावून घेऊ शकतात, आणि काही जणांना आपल्या जग जे होतं तिथेच राहायची इच्छा असते, पण त्याच्यामुळे मग जास्त क्लेश वाढतात. त्याच्यापेक्षा थोडं तुमचं थोडं आमचं असं काही करता येईल का. सो इट्स नॉट लाईक उपदेशात्मक असं नाही, पण त्यांचे अनुभव ऐकणं आणि त्यांना एक जागा देणं मन मोकळं करण्यासाठी, याच्यामधनं पण मला वाटतं की एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. आणि त्यांना ड्रॉइंग करायला आवडतं पण येत नाही, मग ते एनकरेज करणं आणि सोप्या सोप्या गोष्टींनी करता येणं. म्हणजे आम्ही त्यांना ते स्ट्रॉ घेऊन इंक देऊन ब्लो ड्रॉइंग करायला लावतो. म्हणजे ती फुंकर मारणं पण अवघड होतं कधी कधी, कारण तेवढी पण ताकद नसते, पण ते एनकरेज करत राहणं की नाही ते करा. सो लॉट ऑफ फोकस इज ऑन बॉडीली ॲक्टिव्हिटीज, आणि माइंड कसं अलर्ट राहील, तर मग त्याच्यासाठी मग जे जे काही गेम्स आहेत ते करत राहणं त्यांच्याबरोबर रिपीटेडली. खूप मोठा स्कोप आणि कॅनव्हास आहे या आर्टचा. आपण त्या आर्टला पण एका बाउंड्रीमध्ये मारून ठेवलेलं आहे, पण खरंच पेपर बाहेर गेलं पाहिजे, प्लॅटफॉर्मच्या बाहेर गेलं पाहिजे, लिमिटच्या बाहेर गेलं पाहिजे, तर आपल्याला त्यातली मजा दुसऱ्यांना देताना आपल्याला स्वतःलाही जास्त आनंद मिळतो. बरं, आता आपण ज्या ज्या लोकांबद्दल किंवा ज्या ज्या घटकांबद्दल बोललो, तर आज प्रत्येकजण आपापल्या कामात आहे. लहान मुलं असतील, तरुण असतील, संसारात पडलेले लोक असतील, निवृत्तीकडे आलेले लोक असतील, निवृत्त झालेले लोक असतील, आपापल्या घरामध्ये आपापल्या कामामध्ये सुखी आहेत. पण प्रत्येकाला काही ना काहीतरी स्वतःची व्याधी, स्वतःचं टेन्शन असेल. तर ही माणसं पण या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकतात. त्यांना तुम्ही काय सांगाल, काय करायला पाहिजे त्यांनी? मला असं वाटतं की आपल्या सेट जे आपले विचार आहेत त्याच्यातनं एकतर बाहेर यायला पाहिजे, आणि कलेकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघू शकतो आपण, हे कुठेतरी ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि कला म्हणजे आपल्या हातून काहीतरी अशी एक छान मूर्ती बनवायला पाहिजे किंवा छान पेंटिंग बनवायला पाहिजे, हे प्रेशर काढून टाकायचं. बरोबर आहे. सुरुवात जेव्हा आपण ते प्रेशर काढून टाकतो तेव्हा मग आपण मोकळेपणाने, मग मी माझ्यासाठी करतेय ना, बरोबर, तर मी काही करेन, आडव्या तिडव्या रेघा मारेन, पण तो अर्धा तास पाऊण तास जर माझा चांगला गेला तर माझा दिवस पुढे चांगला जाण्यासाठीची एक मी नीव ठेवतीये असं होतं. तर वाय नॉट डू इट. आणि ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. कोणीतरी गाणं गाईल, कोणीतरी चालायला जाईल, किंवा कोणीतरी पियानो वाजवतो, व्हॉट एव्हर इज देअर वे. पण एक काहीतरी हॉबी आपण सगळ्यांनी कल्टिव्हेट केली गेली आहे आणि जी करावीशी वाटते, त्याला आपणच स्वतः ठरवतो की वेळ देता येत नाहीये. बरोबर आहे. ती शोधून त्यावर काम केलं पाहिजे, त्यावर काम केलं पाहिजे. जेव्हा ती कला ते व्यक्ती करत असतात तेव्हा शरीरात नेमके काय काय बदल असतात? हार्मोन्स असतील किंवा काही चांगले संप्रेरक असतील? सो आय विल टेल यू. सो देर आर डेफिनेट बेनिफिट्स ऑफ एक्सप्रेसिव्ह आर्ट्स, आणि त्याच्यामधला एक असं आहे की तुमची एन्झायटी कमी करायला मदत करतं. तुमचं काय म्हणूया, जे इरेग्युलर ब्रिदिंग पॅटर्न असेल किंवा पॅल्पिटेशन असेल ते रेग्युलेट करायला मदत होते. कॉर्टिझॉल लेवल्स रेग्युलेट करायला मदत होते. कॉर्टिझॉल लेवल्स म्हणजे जे स्ट्रेस लेवल्स असतात तुमच्या, त्याने जे आपलं सगळं बिघडतं, आतलं केमिकल्स जे बिघडलेले असतात ते रेग्युलेट करायला मदत होते. त्याच्यामुळे आर्ट कॅन रिअली हेल्प यू इन न्यूमरस वेज टू काय म्हणूया, एक ग्राउंडिंग मिळतं माणसाला, आणि जास्त काय म्हणूया, स्वतःचं सेंटरिंग त्याने वाढायला मदत होते. कारण म्हणजे हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे ना. आपण
गाणं गात असलो तरी आपल्याला त्याच्यामधनं एक लय मिळते, एक ताल मिळतो आणि एक रिदम, ते एक आपल्याला छान वाटायला शब्दाची लागतंय. काव्याची गंमत कळते. तर किंवा एखादी छान कविता वाचली तरी आपल्याला त्याच्यातनं खूप छान आनंद मिळू शकतो. सो आय फील आर्ट कॅन रिअली हॅव मेनी बेनिफिट्स ऑन फिजिकल अँड मेंटल लेव्हल. आणि आपल्या शिक्षणाने आपल्याला आर्टविषयी खूप गैरसमजुती आपल्या मनामध्ये भरवल्या आहेत. आणि म्हणजे आपण सगळे जे मोठे झालो आणि जे शाळेमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये गेलो, आपल्याला 8वी 9वी नंतर आपल्या करिक्युलममधनं आर्टला बाहेर काढलं जातं, कारण मॅथ्स आणि सायन्स हे जास्त महत्त्वाचे विषय ठरतात. म्हणजे अनलेस यू आर गोइंग टू अन ऑल्टरनेटिव्ह स्कूल, मग तिथे आर्टला एक वेगळं प्राधान्य असतं. पण अदरवाईज तुम्ही कोणत्याही मेनस्ट्रीम शाळेमध्ये गेला की आर्ट हळूहळू तुमच्या करिक्युलममधनं लुप्तच होत जाते. आणि ती मग ती आयुष्यातनं पण लुप्त होते. आणि ते आपण खरं खूप मोठी चूक करतोय ॲज सोसायटी, असं मला वाटतं. आपण त्याला त्याची जागा परत द्यायला पाहिजे. सो दॅट यू नो वी ॲज ह्युमन बिईंग्स become more sensitive to our own selves, to others, and maybe aesthetically also you can become more aware of your surrounding or your own self. आणि ते खरंच परत काही करून ते परत आणलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. अँड आय होप over a period of time the scene will change. हो, आपण आशा करू शकतो. Yeah, we can always think for the best. हा तर मोघम विचार झाला आणि ही एक आशा आहे. पण आजचा आपला पॉडकास्ट जे प्रेक्षक पाहत असतील त्यांच्या मनामध्ये नक्कीच ती आशा जागृत झाली असेल आय होप सो. आणि आता तर प्रत्येकाला इतका यूट्यूबचं ॲक्सेस आहे की तुम्ही नुसतं एक्सप्रेसिव्ह आर्ट्स बेस्ड थेरपी एक्सरसाइजेस असं काढलं तर तुम्हाला ढिगाने मिळतील गोष्टी करण्यासारख्या. डू इट युअर सेल्फ काइंड ऑफ ॲक्टिव्हिटीज. आणि त्या छान असतात. म्हणजे असं सगळं त्याच्यामधलं टाकाऊ असतं असं नसतं. काही गोष्टी खूप छान आहेत, करण्यासारख्या आहेत. म्हणजे ते पाहिलेलं आपण जेव्हा करून पाहतो आणि ते तसं थोडंफार जवळ जाणारं जरी असेल तरी मनाला पुष्कळ आनंद देणार असतो. हो, बिलकुल बिलकुल, खूप आनंद देणार असं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असा एखादा छोटासा ग्रुप फॉर्म करता आला आणि ते तुम्ही एक 7-8 जण मिळून तुम्ही काहीतरी तयार करताय, तर त्याच्यामधली मजा तर अजूनच. मुळात आपले जे उत्सव आहेत, गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, नवरात्रोत्सव असेल, अगदी ख्रिसमस असेल किंवा आणखीन इतर काही उत्सव आणि सण आपले असतील, ह्याचा बेस जर कुठे असेल उत्सव साजरा करण्याचा, म्हणजे त्याचा उत्सव करण्याचा, तर तो कला आहे. गणपती घ्या तुम्ही, मकर करा, घर सजवा, नवरात्रोत्सव सेम आहे, देवीला सजवा, देवाला सजवा. ती वेगवेगळे फॉर्म्स आता गणपती आणि त्या मूर्तींमध्ये आलेले आहेत की तिथे सजवलं जातं. ते थोडं आपल्याकडे काहीतरी घ्या त्यातलं सजवण्याचं काम आणि ते करा. स्वतःच्या हाताने केलेलं काम खूप समाधान देऊन जातं. आणि हेच परंपरा आहे आपली मुळात व्यक्त होण्याची आणि एकत्र येऊन काम करण्याची. तर ते कुठेतरी या काळामध्ये दूर होत चाललंय. आणि उद्देश मूळ काय आहे त्या सणांचा, उत्सवाचा, तो वेगळा. त्यातून कलाकार पण घडले. अनेक कलाकार छातीठोकपणे सांगतात की आम्ही व्यासपीठावरचे कलाकार गणपतीमुळे आम्ही पुढे आलो. तर मुळात काय की आजच्या पॉडकास्टमधलं तुमचं सगळं हे थेरपी आम्ही ऐकली आणि मला जे जाणवलं ती गोष्ट अशी आहे की स्वतःला व्यक्त होण्यासाठी आणि आपण स्वतःला वेळ देत नाही. एक बाबा आपल्या मुलांसाठी, बायकोसाठी, बायको मुलांसाठी, नवऱ्यासाठी, घरातल्यांसाठी कुठे ना कुठे ते आपण एक वेगवेगळं जबाबदारी घेऊन जगत असतो. त्यातला हा एक छोटा वेळ आणि स्वतःचा आनंद शोधण्याचा, स्वतःला शोधण्याचा एक चांगला मार्ग आहे. कला कोणतीही असो. म्हणजे हल्ली कराओके गाणारे घराघरांमध्ये भरपूर झालेले आहेत, तर करा, त्यातून आनंद घ्या. नुसतं कला पाहणं आणि त्यातून काहीतरी शोध घेणं यापेक्षा स्वतः करून बघणं केव्हाही चांगलं. हा मला वाटतं मला समजलेला आजच्या पॉडकास्ट मधला विषय आणि जे काय मला सापडलं त्यातलं ते मी बोलून दाखवलं आता इथे. तर मला असं वाटतं की
आनंद हा एक भाग आहे, पण आनंदाच्या पलीकडे जाऊन सेल्फ रिफ्लेक्शन करण्याची प्रोसेस घडणं हा त्याचा गाभा आहे. आणि आनंद आपल्याला अनेक गोष्टींमधनं मिळू शकतो, पण जे एक सेल्फ रिफ्लेक्शनची जी प्रोसेस या कामासाठी महत्त्वाची आहे ती घडली पाहिजे. बरोबर, ती घडली पाहिजे, कारण दॅट इज व्हॉट वी वॉन्ट टू अचीव ॲट द एंड ऑफ द डे. की मला स्वीकार करतोय, पण मी मला स्वीकार करण्याची माझी तयारी त्या आर्ट फॉर्म नकळत माझ्याकडनं ती करून घेते. दॅट इज द मॅजिक ऑफ दिस. किती छान काम, आणि तुम्ही तुमची कला त्या सर्वांसाठी माध्यम म्हणून, तुम्ही शब्द मला बदलावे लागतात आता, माध्यम म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलात आणि त्यांच्या कुठेतरी लाईफमध्ये त्यांना स्वतःची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केलात. खूप मोठं काम आहे हे ॲक्च्युली, कारण अशा लोकांचा विचार समाज म्हणून आपण करतच नाही. बरोबर आहे. स्वतःचा तर करतच नाही, आणि अशा लोकांबाबतीत आपण काही विचार करत नाही. तिथपर्यंत जाऊन तुम्ही पोहोचलात. आज त्यातीलही काही घटक हा पॉडकास्ट बघत असतील, तुमची आठवण त्यांना येईल, त्या गोष्टीची आठवण येईल. तर मंडळी, हा पॉडकास्ट संपवताना एक विचार आम्ही तुम्हाला आता दिलेलाच आहे, पण अशा पद्धतीने व्यक्त होणं प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे. आज सरिता गणेश म्हणजे खुला आसमान या संस्थेच्या संस्थापिका, आणि त्यांनी एक त्यांचं मॉडेल सेट केलेलं आहे कामाचं, समाजसेवेचं एक मॉडेल सेट केलेलं आहे, आणि ते लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद देणारं आहे. तर प्रत्येकाने आपापला आनंद शोधला पाहिजे कलेच्या माध्यमातून. तुम्हाला जे येतं त्याच्या माध्यमातून शोधला पाहिजे. हेच आजच्या पॉडकास्टचं फलित आहे असं मला वाटतं. सरिताजी, तुम्ही आमच्या विमर्शच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये सहभागी झालात आणि तुमचं काम आम्हाला सर्वांना सांगितलं. आम्हाला खूप चांगली शिक्षण एक तुम्ही तुमच्या आजच्या पॉडकास्टमधून मिळालेलं आहे, एक चांगला संदेश मिळालेला आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. खूप धन्यवाद.